ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। तर देशभरामध्ये सध्या गणेश उत्सवाची लगबग सुरू आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा नुकताच पार पडला। लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। तसंच अनेक सेलिब्रिटी राजकारणी बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी येतात। तर तिकडे गणेश भक्तांचं आकर्षण असलेल्या गणेश गल्ली उत्सव मंडळाच्या मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला। लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच गणेश गल्ली भव्य दिव्य देखावे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे। महाकाल अवतारातील बाप्पाची मूर्ती यंदा आकर्षणाचा बिंदू आहे। तसंच उज्जैन इथे असलेल्या महाकाल मंदिराची प्रतिकृती यावेळी साकारण्यात आली आहे। लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। तसंच अनेक सेलिब्रिटी राजकारणी व्हीव्हीआयपी लोक सुद्धा बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात। देशोविदेशातील व्हीव्हीआयपी सुद्धा यावेळी उपस्थिती लावत असतात। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा काल पार पडला। संपूर्ण गणेशोत्सव काळामध्ये न्यूज 18 लोकमतद्वारे सर्व प्रेक्षकांना घर बसल्या याच लालबागच्या राजाचं दर्शन तुमच्या टीव्हीवरती घेता येणार आहे। तर न्यूज 18 लोकमतवरती लालबागचा राजा तुम्हाला आता दररोज पाहायला मिळणार आहे, त्यामुळे पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत। तर याच लालबागच्या राजाला रिलायन्स फाउंडेशन कडून 20 किलो सोन्याचा 16 कोटी किमतीचा मुकुट अर्पण करण्यात आलाय। या मुकुटाची सर्वत्र चर्चा आहे। फाउंडेशनच्या माध्यमातून हा मुकुट प्राप्त झालेला आहे आणि त्यांनी ह्या ठिकाणी लालबागच्या राजाच्या चरणी तो मुकुट अर्पण केला, जो आपण बाप्पाला परिधान देखील केलेला आहे। या मुकुटाची तयारी मला वाटते जवळजवळ 4 ते 5 महिन्यापासून त्यांनी सुरू केली होती। ते म्हणजे ज्या पद्धतीने आज अंबानी कुटुंबीय या लालबागच्या राजाचे भाविक आहेत, असे जगभरातील करोडो भाविक आहेत आणि अनेक भाविक या लालबागच्या राजाच्या श्रद्धेपोटी लालबाग राजाच्या चरणी एक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारचे दान, सोन्यारूपी दान असो किंवा पैशारूपी दान अर्पण करत असतात। मंडळ देखील या पद्धतीने या भाविकांचा आदर करून या येणाऱ्या दानातून समाजोपयोगी कार्य मोठ्या प्रमाणात राबवत असते आणि अशाच प्रकारे हे आमचे भाविक आहेत। जसे रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने आलेला हा मुकुट आहे, अतिशय रेखीव आणि अतिशय नक्षीदार हा मुकुट या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो। जवळजवळ 20 किलो वजनाचा हा मुकुट 16 करोड रुपये किमतीचा अंदाजे हा मुकुट या ठिकाणी बाप्पाच्या चरणी या भाविकांनी रिलायन्स फाउंडेशनने अर्पण केलेला आहे आणि आम्हाला देखील त्या पद्धतीने या लालबाग राजाचे भाविक या पद्धतीने या समाजामध्ये आहेत, आमच्या देखीलसाठी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि निश्चितच हा अभिमान आम्ही या लालबागच्या राजाच्या मंडळाप्रती देखील सार्थ ठरवू समाजोपयोगी कार्यातून, असं आम्हाला आशा आहे। तर गणेश भक्तांचं आकर्षण असलेल्या गणेश गल्ली उत्सव मंडळाच्या मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा काल पार पडला। लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच गणेश गल्ली भव्य दिव्य देखावे याच्यासाठी प्रसिद्ध आहे। महाकाल अवतारातील बाप्पाची मूर्ती यंदाचं आकर्षण आहे। तसंच उज्जैन इथं असलेल्या महाकाल मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आली आहे। सगळ्यांना फोटो काढायला वेळ मिळेल, 5 मिनिटाचा अवधी द्या, फक्त 5 मिनिटं। धक्काबुक्की करू नका, कृपया सहकार्य करा। जय महाकाल महाराज की।